आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी इंटेलिजन्स ब्युरो त्याला खूप विभाग सुद्धा म्हटलं जाते, तर 3717 जागांसाठी या भरतीची जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातल्या असाल, मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 18 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या आसपास यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। बरेच विद्यार्थी कमेंट करते की गव्हर्नमेंट जॉब आहे की प्रायव्हेट आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग ही भरती। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आलो होतो की आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्डची भरती निघणार आहे म्हणून, तर फायनली ही भरती या ठिकाणी निघाली आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फायनली ही भरती निघाली आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभागची। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगत आलो होतो, 4 महिने अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलो होतो की आयबी इंटेलिजन्स ब्युरोची भरती निघणार आहे म्हणून, शॉर्ट नोटिफिकेशन याचा आलाय म्हणून। तर आपला जो अंदाज आहे या ठिकाणी खरा लागला आणि मी तुम्हाला इथून 3-4 महिने अगोदर सांगितलं सुद्धा होतं की जून जुलै महिन्यामध्ये आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभागची ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणून। आणि फायनली ही जे विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये भरती आली, एक लक्षात ठेवा 3717 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे 18 जुलैपासून चालू झाले आणि 10 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर विचार केला आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग भरतीमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एस-टी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 37 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं यामध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। 10 ऑगस्ट 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 650 रुपये फी ठेवण्यात आले। एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यामध्ये 550 रुपये फी असणार आहे। महिला उमेदवार असाल तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीबी, ओपन, एसबीसी, एससीबीसी कोणत्याही कॅटेगरीच्या 550 रुपये यामध्ये फी असणार आहे, लक्षात ठेवा। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभागची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे चालू या ठिकाणी झालेले आहे, लक्षात ठेवा। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जागा जर पाहिलं आपण तर पहिलं जे पद आहे यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्हचं पद आहे आणि 3717 जागा यामध्ये टोटल आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, तर कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये फॉर्म भरू शकता। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, बीए, बीकॉम, बीएससी मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभाग या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर ग्रॅज्युएशनसाठी ही भरती या ठिकाणी निघाली, लक्षात ठेवा। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता मागितलं, पण याच्या अगोदर जेवढं पण आयबी इंटेलिजन्स ब्युरो खूप विभागची भरती निघाली आहे तर त्या 10वी पासवर फक्त आलेले आहे। तर ही जी भरती आहे ग्रॅज्युएशनच्या लेवलवर या ठिकाणी आलेली आहे, ग्रॅज्युएशनच्या बेसवर ही भरती आली आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कोणती करावं लागणार आहे, तर पहा यामध्ये आपलं जे काम असणार आहे तर आपल्याला जे खुफिया जानकारी जे आहे हे एकट्ठा करणं हे काही काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरोची। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला यामध्ये असणार आहे इंटरव्ह्यू। तर ते सुद्धा पुढे सांगणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो भरतीमध्ये। तर 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जीएसचा एक विषय असणार आहे, त्याला जनरल स्टडी सुद्धा म्हटलं जाते, याची 20 मार्क परीक्षेला विचारले जाणार आहे, 20 प्रश्न। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 प्रश्न जर तुम्ही
चुकवले तर 1 आपला यामध्ये आपला मायनस होणार आहे, लक्षात ठेवा। तर असं यामध्ये पेपर आपला असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे। 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे। तर डिस्क्रिप्टिव्ह साठी सुद्धा 50 मार्क यामध्ये असणार आहे। आणि डिस्क्रिप्टिव्ह कशा प्रकारे लिहावं लागणार आहे, जे लोकल लँग्वेज आहे आपली, जे लोकल लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज मधून आपल्याला ट्रान्सफर त्या ठिकाणी करावं लागणार आहे इंग्रजीमध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर सांगायचं एवढं निबंधासारखा जो असते, लक्षात ठेवा, जसं 10वी मध्ये आपण निबंध वगैरे लिहायचं तर त्या टाईप त्यामध्ये असते, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे हा डिस्क्रिप्टिव्ह असते 50 मार्कासाठी। आणि हा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर आपलं काय असते, यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला नॉर्मली इंटरव्ह्यू यामध्ये असते, पर्सनली इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये घेतला जाते। तर 100 मार्काचा इंटरव्ह्यू IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभाग या भरतीमध्ये असते। तर आपल्याला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते यामध्ये नॉर्मली प्रश्न इंटरव्ह्यूला विचारले जाते, एकदम हायफाय हा इंटरव्ह्यू नसते। तर आपले जे जेवढे पण आपल्या रिलेटेडच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाते इंटरव्ह्यूमध्ये, नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाते। तर कोणीही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकते, लक्षात ठेवा। तर तुम्हाला जर इंटरव्ह्यू जर पाहायचा असेल IB इंटेलिजन्स ब्युरोचा इंटरव्ह्यू कशा प्रकारे, तर यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं की IB इंटेलिजन्स ब्युरोचा इंटरव्ह्यू कशा प्रकारे असते तर बरेच काही व्हिडिओ तुमच्याजवळ येऊन जाणार आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे। तर नॉर्मली प्रश्न IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभाग भरतीमध्ये विचारले जाते। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच इंटरव्ह्यू होते आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होते, लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। आणि पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभागची। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 18 जुलैपासून चालू झाले। 10 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभाग या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तुमचं ग्रॅज्युएशन यामध्ये झालं पाहिजे, ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे, कारण की आता ही जी भरती निघाली हे ग्रॅज्युएशनच्या बेसवर निघाली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं नसते, लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्रातील खूप कमी मुलं इकडे फॉर्म भरते, जास्त पोरं फॉर्म सुद्धा इकडे भरत नाही, लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन होण्याचे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभाग भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, अभ्यास चालू ठेवा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8 घंटे अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभाग या भरतीमध्ये होणार आहे। तर चांगली ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे। 3,717 जागांसाठी ही फॉर्म भरणे या भरतीचे चालू झाले, लक्षात ठेवा। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगत आलो होतो की IB इंटेलिजन्स ब्युरो कृपया विभागची भरती जुलै महिन्यामध्ये येणार आहे म्हणून। आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो फायनली या ठिकाणी निघाले, तर मी तुम्हाला कोण सांगत होतो की ही भरती या ठिकाणी निघणार, आतापासून तयारी करा। तर तुमचाच त्यामध्ये फायदा होता, तुमच्याजवळ टाइम होता। मी तुम्हाला 4-5 महिने अगोदर सांगितलं, जे पण विद्यार्थी यामध्ये सिरियसली असेल तर त्यांनी नक्की या भरतीचा अभ्यास केला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी सुद्धा माझ्या मतानं ऐकलं तर त्यांना 4-5 महिने असाच अभ्यास करायला भेटून गेलाय, लक्षात ठेवा। आणि इथून सुद्धा पुढे त्यांना अभ्यास करायला भेटणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय